नमस्कार। जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे। राष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघ मध्ये माझी राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड झाली, त्याबद्दल मी राष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघाचे मनापासून धन्यवाद व्यक्त करते। स्वाभिमानी मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर पुष्पराज टकले, राष्ट्रीय अध्यक्ष निलेश धुमाळ, राज्य निरीक्षक वाबळे पाटील, महेंद्र निंबाळकर, महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा कोकिळाताई, प्रदेशाध्यक्षा अनिताताई पाटील, अमृताताई पठारे, अश्विनीताई सावंत, ज्योतिताई सातव, मीराताई शिंदे आणि समस्त महिला मंडळ यांचे मी मनापासून धन्यवाद व्यक्त करते। या सर्वांनी माझ्यावरती विश्वास ठेवल्यामुळे आज मला हा खूप मोठा मान मिळालेला आहे आणि त्याबद्दल मी सर्वात प्रथम संस्थापक अध्यक्ष पुष्पराज टकले यांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करते। मला जी समाजकार्य करण्याची संधी दिली आणि समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी मला जे पद दिलं त्याचा मी नक्कीच पुरेपूर उपयोग करीन आणि समाजाचे अनेक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करेन। आणि राष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघ हे फक्त महाराष्ट्रापुरतंच नाही तर संपूर्ण देशामध्ये स्वाभिमानी मराठा महासंघ हे नाव करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन। आणि दुसरी गोष्ट अशी की आपण ही समाजाचं काहीतरी घेणं देणं लागतो, आपण ही समाजामध्ये राहतो, आपण ही समाजकार्य केलं पाहिजे। त्याच्यासाठी मी पूर्ण समाजामध्ये नक्कीच असा एक संदेश देऊ इच्छिते की सर्वांनी संसार करणं हे तर आपलं कर्तव्य आहेच, पण आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो, म्हणून आपण संसाराबरोबरच राष्ट्रीय कार्य किंवा समाजकार्य हे केलं पाहिजे। हा संदेश मी नक्कीच पूर्ण जगभरामध्ये पसरवण्याचा प्रयत्न करेन। आणि स्वाभिमानी मराठा महासंघाचे पुन्हा एकदा सर्व महिला आघाडीचे, संपूर्ण जेंट्स आघाडीचे, ऑल महाराष्ट्रामधील, महाराष्ट्राच्या बाहेरील सर्वांचे मी मनापासून धन्यवाद व्यक्त करते की ही संधी सर्वांनी मला दिली आणि मी या संधीचा नक्कीच सोनं करेन अशी आशा मी डॉक्टर पुष्पराज टकले यांना नक्कीच देऊ इच्छिते की आपण जी संधी दिली त्याचं मी नक्कीच सोनं करण्याचा प्रयत्न करेन। धन्यवाद। जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, जय स्वाभिमानी।